पॅराग्लायडिंगची हौस असेल, आभाळात पक्ष्यांप्रमाणे उडायला तुम्हालाही आवडत असेल, तर जरा सांभाळून. हवेत उडणारं पॅराग्लायडिंग असं अचानक भयानक जमिनीवरही कोसळू शकतं आणि आभाळात पक्ष्यांप्रमाणे उडायची हौस आपल्याला कायमचंच आभाळात पाठवू शकते. आकाशात उडणारं हे पॅराग्लायडिंग थेट एका पत्र्याच्या छपरावर पडलंय. विशेष म्हणजे यात एक महिला बसली होती. कल्पना करा, तुम्ही पॅराग्लायडिंग करतायत. हवेत उडण्याचा तुमचा मोह तुमच्या भीतीवर विजय मिळवतो आणि तुम्हाला पॅराग्लायडिंग पर्यंत पोहोचवतो. पण तुम्ही ज्या पॅराग्लायडिंग मध्ये बसलाय तेच आभाळातून थेट जमिनीवर कोसळलं तर काय होईल याची साधी कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे. पण हा अनुभव जेजुरीत पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका महिलेने याची डोळा अनुभवलाय. आभाळात मुक्त संचार करण्याचा मोह या महिलेच्या थेट जीवावर बेतलाय. काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रकार जेजुरीत घडलाय. जेजुरीत पॅराग्लायडिंगची हौस एका महिलेच्या थेट जीवावर बेतलीये. पत्र्याच्या छपरावर दिसणारी ही महिला थेट आभाळातून खाली कोसळलीये. पॅराग्लायडिंग करताना ही महिला पॅराग्लायडिंग सहित खाली कोसळली. हवेत उडणाऱ्या पॅराग्लायडिंग मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं पाहायला मिळालं आणि ते अचानकच खाली कोसळलं. खाली कोसळलेल्या महिलेला सुदैवानं यात किरकोळ जखम झाली आहे. पण आभाळातून थेट जमिनीपर्यंत येण्याचा तिचा अनुभव भयंकरच होता. शेकडो फुटावरून खाली कोसळत असताना या महिलेची नेमकी भावना काय असेल याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कारण हवेतून कोसळणारं पॅराग्लायडिंग थेट एका पत्र्याच्या छपरावर कोसळलं, ज्यामुळे महिलेला किरकोळ जखमा झाल्या. पण समजा हेच पॅराग्लायडिंग विजेच्या तारांवर किंवा इतर धोक्याच्या जागेवर कोसळलं असतं तर काय झालं असतं याची कल्पना ही काळजाचा थरकाप उडवणारी आहे. पण या महिलेचं दैव बलवत्तर होतं असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जेजुरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.